महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ गेली 60 वर्षे नाशिकसह महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये आदिवासी समुदायांच्या शाश्वत विकासासाठी शेती, शिक्षण, आरोग्य, आदिवासी उद्योजकता, विकास तसेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे। आदिवासींचे जंगलाबद्दलचे पारंपरिक ज्ञान, जंगलांच्या सपाटीकरणामुळे लुप्त होत जाणाऱ्या रानभाज्या आणि लोप पावत चाललेल्या चविष्ट पाककृती या सगळ्याला पुनर्जीवित करण्यासाठी तसेच जनमानसात याची माहिती सविस्तर पोहोचावी यासाठी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाने अंबाटे येथे रानभाजी पाककृती तसेच वनौषधी यांची माहिती देणार प्रबोधन अरण्योत्सव 16 रानभाज्यांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या महोत्सवात रानभाज्यांच्या विविध पाककृतीसह जंगली वनस्पतींचे बियाणे प्रदर्शन, आदिवासी संस्कृती दर्शन, पारंपरिक तारपा, पावरी नृत्य, पर्यावरण आरोग्य शिक्षण, कला, संस्कृती, औषधी गुणधर्मांची माहिती, संसाधन व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनावर आधारित उद्योजकता या विषयांवर मार्गदर्शन या आयोजनात आकर्षण होते। यावेळी उपवन संरक्षक उमेश वाघ यांनी जंगल आणि आदिवासी यांच्यातील परस्पर संबंधांचे वर्णन, वन आणि आदिवासी यांचे पिढ्यानपिढ्यांचे नाते आहे। आदिवासी बांधवांनी हे जंगल राखले, आपण हे समजून घेतले पाहिजे की वनसंपदा ही एक नष्ट होणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच निसर्गाच्या या देणगीचे संवर्धन गरजेचे आहे। रानमेवा आणि रानभाज्या यांना शहरात प्रचंड मागणी आहे, पण भाज्या आणि विक्री यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, जेणेकरून जंगल आणि उपजीविका दोन्ही सुरक्षित राहतील। सुरगाणा तालुक्याच्या हवामान आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेत कृषी आणि पर्यटनाची उपलब्धतेही आपली लक्षात येता त्यावर काम केले पाहिजे। लोकांच्या भल्यासाठी मंडळाकडून होत असलेल्या कार्यात वन विभागाकडून शक्य ती मदत आम्ही नक्कीच करू असे आश्वासन दिले। प्रबोधन सेवा मंडळाचे कार्यकारी संचालक फादर कॅलिस्टस यांनी तालुक्यातील मंडळाच्या कामाबद्दल उपस्थाना माहिती देत मंडळ गेली अनेक दशके परिसरात शिक्षण, पाणी प्रश्न, शाश्वत शेती यावर काम करीत आहे। सध्या आपण 10 ग्रामपंचायत मधील महिलांसोबत वन आणि जैवविविधता संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि शाश्वत उद्योजकता विकासावर काम करीत आहे। याचाच भाग म्हणून मंडळ दरवर्षी 25,000हून अधिक स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड शेतकऱ्यांना आणि महिलांना सोबत घेऊन करीत आहे। आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की मी निसर्गाचा आहे आणि निसर्ग माझा आहे। आपुलकी आणि आदरणेच आपण आपला निसर्ग वाचू शकतो या शब्दात कार्यक्रमाचे ध्येय लोकांसमोर मांडले। वेगवेगळ्या रानभाज्या, त्यांच्या पाककृती यांसोबत त्यांचा औषधी उपयोग उपस्थान पुढे मांडले। या महोत्सवात मंडळाचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच सुमारे 250 महिला आणि 150 विद्यार्थ्यांसह सुमारे 450 पाहुण्यांनी हजेरी लावली। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरणासह रतन चौधरी, सुरगाणा।